नमस्कार श्रोते मंडळी, संतांची संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी एकनाथी भागवताचे आपले 6 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता आपण 7वा अध्याय वाचनाला सुरुवात करणार आहोत. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. ओम तस्य श्रीकृष्ण प्रसन्न. अध्याय 7वा. श्री गणेशाय नमः. श्री कृष्णाय नमः. ओम नमो सद्गुरु चतुरक्षरा चतुरचित्त प्रबोधचंद्रा जनार्दना सुरेंद्र इंद्रा ज्ञान नरेंद्र निजबोधा. तुझी करिताची गोठी प्रगटसी पाठीपोटी सन्मुख ठसावसी दृष्टी हृदय गाठी छेदुनी विषय वासना स्वय प्रगटसी जनार्दना भव अभव भावना नेदिसी मना आतळता तुझे चरण आकळले राही मन सहज देशी समाधान आनंद घन अच्युता ऐशियाजी गुरुनाथा समसाम्ये चरणी माथा पुढील परीसावी जी कथा जेथ वक्ता श्रीकृष्णो उद्धवे विनविली यावरी कृपा कळवळला श्रीहरी निज ज्ञान अतिविस्तारी बोध कुसरी सांगतू होते कृष्णाचे मानसी मज गेलिया निज धामासी माझे निज ज्ञान कोणापासी अतियत्नेसी ठेवावे तव देखिली उद्धवाची अवस्था सुख जाहले श्रीकृष्णनाथा वैरागयुक्त उपदेशिता होय सर्वथा निज ज्ञान एव वाचवावया उद्धवासी कृष्ण ब्रह्मज्ञान उपदेशी शापन बाधी ब्रह्मविद्यासी हे ऋषिकेशी जाणतू ब्रह्मोपदेशाची हातवटी उपदेशू जाणे जगजेठी वैराग उपजवी उठाउठी जेणे पडे मिठीत निजतत्वी नवता वैराग्य दारुण उपदेशू केला तो वृथा जान हे श्रीकृष्णची जाणे खून वैराग्य विधान बोल तू पहिले उद्धवाच्या बोलासी अनुमोदन दे ऋषिकेशी तेने अन्वये सावकाशी ज्ञान वैराग्य त्यासी बोल तू. जो वेदांचा वेदवक्ता जो ज्ञानियांचा ज्ञानदाता तो श्रीकृष्णो मने भाग्यवंता एके निज भक्ता उद्धवा जे तू बोलिलासी भावयुक्त ते वचन तुझे सत्य तेची माझे मनोगत जाण निश्चित निर्धारे माझी अवस्था जाशुनिळा ब्रह्मादी देवा सकळा येथ आले होते मिळवणी मेळा लोकपाळा समवेत येऊनी माझी घेतली भेटी अपेक्षा जे होती पोटी कुशली माझ्या प्रयाणाची गोठी जेणे तुझ मोठी अवस्था ना वेगी यावे वैकुंठा हे समजतासी उत्कंठा आदी करून निळकंठा सुरवरिष्ठा झालीसे ज्यालागी ब्रह्मेनी प्रार्थिले ते देव कार्य संपादिले अवतार नाट्य धरिले ज्येष्ठत्व दिधले बळीभद्रा ज्येष्ठ कनिष्ठ भावना दोघा माझी नाही जाना कृष्ण आणि सकर्षणा एकात्मता निजांशे उरले असे आमुचे कुळ शाप निर्दग्ध केवळ अन्योन्य विग्रहे सकळ कलह मूळ नासेल भूमिभागोनी समुद्रापाशी म्यारचिले द्वारकेसी मज गेली या निजधामासी तो 7वे दिवसी बुडविल एके उद्धवा हितगोष्टी म्या सांडली आहे सृष्टी थोडियाची काळापाठी नष्टदृष्टी जन होती अधर्म वाढेल प्रबळ लोक होतील नष्ट अमंगळ तेचे मूळ एक समूळ सांगेन मज नांदता ये सृष्टी कली उघडू न शके दृष्टी मज गेलिया पाठी तो उठा उठी उठेल
कली वाढेल अतिविषम ब्राह्मण सांडितील स्वधर्म स्वभावे नावडे दानधर्म क्रियाकर्म दंभार्थ म्या सांडेली या महितळी प्रबळ बळे वाढेल कळी आजीच तुवा निघी जे तत्काळी जवतो कळी नातळे कळी आतळेल जिव्हा जनी धर्म वाढेल तेव्हा कुविद्येच्या उठती हवा सैघ धावा निंदेच्या न लभे स्वार्थाची कवडी तरी करीती निंदेच्या कोडी ऐसी कलयुगी वस्ती कुडी ई तुवा अर्ध घडी न राहावे उद्धवा तू या लागी येथोनी निघावे वेगी एकलाची अंगवांगी हितरागी सर्वथा धनधान्य समृद्धीसी सांडावे स्वज गोत्रजासी भ्रांता दुहिता निज मागिनीसी स्त्रीपुत्रासी त्या जावाये स्नेहो ठेवूनी घरदारी अंगी तू जरी निघालासी बाहेरी तरी तो त्या गुणी कठीण भारी अनर्थकारी होईल आधी समूळ स्नेहो सांडावा पाठी अभिमानू ही दडावा वासना जटा जूठ मुडावा मग सांडावा अश्रमू स्नेहो कैसेनी सांडे अभिमानू कैसेनी दंडे हे तुझ वाढेल साकडे तरी रोपडे परियेसी माझे स्वरूप जे सर्वगत तेत ठेवून या चित्त सावधाने सुनिश्चित राहावे सतत निजरूपी ते स्वरूपी चित्ता निर्धारेसी धारणा धरिता निज भावे तन्मयता सतद्रूपता पावेल भृंगी जडकिटी मूढ ध्याने तद्रूप होय दृढ अभ्यासी काही नाही अवघड तो अभ्यास गूढ विशद केला माझे स्वरूप ज्ञान घन ध्याता जीव स्वय सज्ञान या स्थिती करिता ध्यान सहजे जान तद्रूप तेथ समसाम्य समस्त समत्व पावेल चित्त तेने समभावे निश्चित तेथीचा तेथ राहावे आधी ग्रहाश्रमाते त्यागावे मग म्या मनसी कोठे राहावे ऐसे मानिसील स्वभावे तेवी खीक परवे परियेसी स्वरूप साम्ये समदृष्टी समभावो विचरे सृष्टी निवास स्थानासी अटाटी सर्वथा पोटी न धरावी जेथ अल्पकाळ वसती घडे त्या ठायांचा अभिमान चढे वसती स्थान ऐसी कुडे वस्तीची साकडे सर्वथा नगडी सर्वथा न धरी तू सर्वी सर्वंगत होसी सर्वाधार सर्वदेशी ऐसा मी हो न मज भावसी न हालता वेशी निजधामा मज निजधामा न्यावे होते पुशिले उद्धवे ते निजबोध स्वभावे स्वय केशवे सांगितले न करिता हे उपाय स्थिती सर्वथा न घडे माझी प्राप्ती मग तू निजधामा प्रती कैशागती येशील गरुडी वाऊनी वेगेसी न्यावे निजधामा मनसी गती तेथ नाही पंखासी गम्य गरुडासी ते नव्हे सांडुनी उभय पक्षासी साधक पावती मद्रूपासी पक्षाभिमान से गरुडासी गमन त्यासी तेने नव्हे मनसी न्यावे घेऊन खांदी मज खांदाची नाही स्त्री शुद्धी तुझ न सांडिता बुद्धी गमन सिद्धी तेथ नाही न त्यागिता भावस्थिती केल्या नाना उपायुक्ती तेने निजधामा प्रती नव्हे गती सर्वथा जे देखती रंगकार ते जान पानश्वर तेची विखिता निर्धार करी साचार निजबोधे जे दृष्टी देखिले ते दृश्यत्वे वाळिले जे श्रवणा
गोचर झाले तेही वाळिले शब्दत्वे, जे जे वाचा वदे ते ते वळी जे जल्पवादे, वाचिक सांडविले वेदे नेती शब्दे लाजिला, जे जे संकल्पे आकळिले ते ते कल्पित पे झाले, जे जे अहंकार आले ते ते वाळिले विजातीय, जे जे इंद्रिया गोचरे ते ते जानपानश्वरे, हे नित्य नित्य विचारे केले खरे निश्चित, तोही नित्य नित्य विवेक जानपा निश्चित माईक, एव मायामय हा लोक करी संकल्प सृष्टीते, जेवढा देखती संसार तेवढा माईक व्यवहार, हा ओळख तू साचर धैर्य निर्धार धरोनी, जैसी स्वप्नीची राणीव केवळ भ्रमची जाणीव, तैसेची जाण हे सर्व भववैभव विलास, परमात्मेसी जो विभक्त तो पुरुष बोली जे अयुक्त, त्यासी नानात्वे भेदू भासत निजत्व विसरोनी, त्या विसराचे उल्हासे मिथ्या भेदू सत्यत्वे भासे, त्या भेदाचे आवेशे अवश्य दिसे गुणदोषू, जरी भेदूची नाही तरी गुणदोष कैचा पायी, दिसावया ठाऊची नाही शुद्धाची ठाई सर्वथा, या लागी भेदांच्या उद्भटी गुणदोष दृष्टी उठी, तेने कर्मा कर्म त्रिपुटी भेददृष्टी ठसावे, भेदे थोर केले विषम कर्म अकर्म विकर्म, जन्म मरणादी धर्म निज कर्म प्रकाशी, कर्मे विकर्मे नरक यातना, काम्य कर्मे स्वर्गू जाना, कर्मेची करोनी कर्ममोचना समाधाना पाविजे, येथ म्हणती कर्म कोण अकर्म्याचे काय लक्षण, विकर्माचा कवन गुण तेही संपूर्ण परिसपा, काया वाचा अथवा मन करी जे तितुके कर्म जान, सूक्ष्म स्फूर्तीचे जे भान ते मूळ जान कर्माचे, मानसा वाचा देही सर्वथा कर्म बीज नाही, अकर्म मनी जे ते पाही न पडे ठाई देहवंता, जे कर्म वेगळे सर्वांगे जेथ कर्म लाविताही न लगे, जे नव्हे कर्म ठा जोगे ते जान सवेगे अकर्म, विधी निषेध जोड पाडे जेथ विशेष कर्म वाडे, विकर्म त्या ते म्हणणे घडे थोर साकडे पैयांचे, कर्म सर्वसाधारण तेची विकारा ते पावले जाण, उठिले विधी निषेध दारुण विकर्म जाण ते म्हणीजवे, जे विधीसी नातुडे ते निषेधाचे अंगचडे, करीता चुके थाके विकळपडे तेही रोकडे निषिद्धची, ऐशे कर्म विकारले ते विकर्म पदे वाखानिले, एव कर्मा कर्म दाविले विभाग केले तुझ लागे, जीवासी आविध्यक उत्पत्ती त्याची कर्मे अविद्यते होती, श्रीधर व्याख्यानाची युक्ती तेही उत्पत्ती परियेसी, अविद्यायुक्त जीव परम त्यासी नित्य क्रिया तेची कर्म, नित्य न करणे ते अकर्म विकर्म ते निषिद्ध, ऐशी कर्म कर्म विकर्मा त्रिपुटी भेदानुरूपे वाढली सृष्टी, तेथ गुण दोष बुद्धीच्या पोटी भेददृष्टी वाढती, अभेदी भेदू कैसा उठी ते जेने गुणदोषी नांदे दृष्टी, विधी निषेधी पाडी गाठी तोही गोठी परियेसी, पुरुष एकला एकवसे तोची मनोरथ पूजे, बेसे ध्येय ध्याता ध्यान विसे वाढवी पिसे भेदाचे, तेथे नाना परीचे उपचार
पूजा सामग्री संभार ऐसा एकपनीय पार भेदू साचार वाढवी तेथ ध्येय उत्तम म्हणे जान ध्यातानी। नमस्कार श्रोते मंडळी, संतांची संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आपण एकनाथी भागवत वाचत आहोत। एकनाथी भागवताचे आपले 6 अध्याय पूर्ण झालेले आहेत। आता हा आपण 7वा अध्याय वाचत आहोत। 7व्या अध्यायाचे आपल्या 76 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत। आता 76च्या पुढच्या ओव्या आपल्याला घ्यायच्या आहेत। चला तर मग वाचनाला सुरुवात करूया। वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा। चला तर मग तेथ ध्येय उत्तम म्हणे जान ध्यातानीच होय आपण तदंगे ध्यान गौण गुणदोष जान वाढवी ध्यानी गुणदोष विचित्र ध्येय मने परमपवित्र ध्याता आपण होय अपवित्र शौचाचार दोषत्वे एव ध्यानादीची दृष्टी आपणची आपल्या पोटी गुणदोषाची त्रिपुटी भेददृष्टी वाढवी ध्येय ध्याता ध्यान आघवाची आहे आपण ते सांडोनिया जान गुणदोष लक्षण वाढवी उद्धव हे अवघी सृष्टी वाढली असे भेददृष्टी तेने भेदे उठाउठी कर्म त्रिपुटी वाढविली जवळजवळ भेदांचा दिव्हाळा जवळजवळ विषयांचा सोहळा पाळी चेंद्रियांचा लळा तव तव आगळा संसारू सापा पाजी जे पिऊख तेची परतोनी होय विख तैसेंद्रिया दीजे जवळ जवळ संतोख तव तव दुःख भोगीजे या लागी इंद्रियांच्या द्वारी विषयो नेदावा चतुरी जेवी विषय रंधिली क्षीरधारी सांडीजे दुरी न चाखता घमघमीत अमृत फळे वरी सर्पे घातली आगळे तेन सेविती कावळे सेवनी कळे निजघातू तैसे सेविता विषयासी कोण गोडी मुमुक्षासी प्रतिपदी आत्मघातासी अरणीशी देखती आत्मघातून देखती ते विषयो सेविती जैसी दिवा भीता मध्यराती असता गभस्थिती मध्यान्नी तैसेनी विषय सेवन मुमुक्षासी घडे जान तेने न चुके जन्ममरण आत्मपतन तयांचे मनसी प्राणियांची स्थिती विषयावरी निश्चिती विषय त्यागे केवी राहती ते सुगम स्थिती अवधारी असता इंद्रियांचा नेमू करी चित्तांचा उपरमू ऐसा दोही प्रिये सुगमू उत्तमो तू हा त्यागू इंद्रिये आसो तू विषयावरी मनरिघो नेदी त्या भीतरी हाही त्यागू सर्वापरी योगेश्वरी बोलिजे मनासी विषयांचे बळ विषय ध्यासे ते सफळ नभे मनती ते निष्फळ एकच मूळ तो पाओ माझे स्वरूप सर्वगत मना बाहेरी आणि आत जेथ जेथ जाईल चित्त तेथ तेथ ते उसे मज वेगळे जावयासी ठाओ नाही पे चित्तासी स्वदेशी हो परदेशी अहरणीशी मज आणतो ईसे निज रूप संतत पाहता थोरा वेल चित्त त्या चित्ता माझी आद्यत पाहे सत्मस्त हे जग अथवा जीवस्वरूप तुझे चांग त्या माझी पाहता हे जग जगची होईल तुझे अंग अति निर्विंग निश्चित चरे आणि अचरे लहाने का थोरे जीवरूपी सविस्तरे पाही निर्धारे हे जग मनसी जीव तो एकदेशी त्या माझी केवी पाहावे जगासी त्यासी ऐक्यता करी समजसी जेवी कनकेसी अलंकार चित्तिता किटकी भिंगुर
प्रगटी, तेची ते होऊन उठी, तैसा तू उठा उठी, होईल निज दृष्टी निज तत्व, हो का सैंधवाचा खडा, पडल्या सिंधू माझी वडा, तो हो नी टाके त्या एवढा, तैसा तू रोकडा मी होसी, जेथ मी तूपणाचा भेद, फिटोनी जाईल विशद, परमानंदे शुद्ध बुद्ध मुक्त सिद्ध तू होसी. शास्त्र श्रवणे दृढ ज्ञान, मननाभ्यासे होय विज्ञान, या दोहीची जाणूनी खून, ब्रह्म संपन्न तू होसी. ऐशिया स्वार्थाचे निलवालाहे, अविश्रम भजावे तुझे पाये, मनसी ओढवतील अंतराये, त्यासी काय करावे. सांडोनी दांभिक लौकिक त्याजोनिया, फळाभिलाख, जो मज भावे भाविक, विघ्न देख त्या कैचे, त्यांच्या विघ्ननाशासी देख, करी चक्रांची लखलख, घेऊनी पाठीसी अचूक, उभा सन्मुख मी उसे. या परी गा उद्धवा, जो मज भजे निज भावा, त्यासी विघ्न करावया देवा, नव्हे उठावा मज सता. एव ब्रह्मसंपन्न जाहली यावरी, आत्मा तूची चराचरी, जंगमी आणि स्वास्थावरी, सुरासुरी तूची तुझ होनी काही अनुभरी वेगळे नाही, तेथ विघ्न कैचे काही, तुझ्या ठाई बांधिल. ब्रह्मादिकांसी जो ग्रासी, त्या काळाचा तू आत्मा होसी, पाठी थापटू ऋषिकेशी, उद्धवासी सांगतू. ऐसी बाध्यबाधकता फिटली, संकल्प कल्पना तुटली, ब्राह्मणंदे पहाट फुटली, वाट मोडली कर्माची. ऐसा ब्रह्मानुभवी जो देख, कर्म तेथ होय रंक, वेद तयांचे सेवक, विधी विवेक कामारी. हेची किती सांगो काही, मी त्याचा अज्ञाधारक पाही, प्रतिष्ठिती जे ठाई, तेथ पायी प्रगटू. वचन मात्रासाठी प्रगटलो कोरडे काष्टी, दुर्वासा वाहिला पाठी, त्याही दिठी देखिले. मनसी देव ज्याचा अज्ञाधारू, कर्म त्याचे होय किंकरू, तरी ज्ञाते यथेष्टाचारू, विषयी साचारू विचरती. ज्ञात्यांसी स्वेच्छा विषयाचरण, सर्वथा नघडे गाजान, तेची विषयीचे लक्षण, सावधान प्रियसी. ज्यासी दग्धपट अभियमान, मिथ्या प्रपंचाचे भान, मृषा विषयाचे दर्शन, विषयाचरण त्या नाही. जयाची प्रपंचाची आवडी, विषयाची अतिगोडी, यथेष्ट चरणाची ओढी, पडे साकडी तयासी. ज्ञातयाच्या ठाई, सत्यत्वे विषयो नाही, मा भोगावया काही, अभिलाषी पायी तो होईल. आता ज्ञातयाचे कर्म, एक सांगो त्याचे वर्म, नातळता मनोधर्म, क्रियाकर्म आचरती. गुणदोषातीत ज्ञाता, तो निषेधीन वर्ते सर्वथा, परिभ्यालेपन चित्ता, नाही तत्वता तयासी. तो विहित ही कर्म करी, तेथ गुणत्वे बुद्धी न धरी, कुलाल चक्राची परी, पूर्वसंस्कारी वर्तत. संकल्पो नाही वृत्ती, हेतू स्फुरेना चित्ती, ऐशी कर्मे ज्ञाती करीती, ही शरीर स्थिती केवळ. तेथ सत्कर्म सिद्धी गेले, तेने फुगे नाम्या हे केले. अथवा माझारी विकळ पडिले, तेने तगमगिले पण नाही. निद्रिता मागे बेसला वाघू, अथवा पुढे आला स्वर्ग भोगू.
त्यासी नाही राग विरागो तैसा लागो ज्ञात्यांचा गुणदोषी चित्तवृत्ती सांडोनिया सहज स्थिती वाळके जेवी क्रीडती तैसी स्थिती ज्ञात्यांची अभिमाने कर्मप्राप्ती त्या अभिमाना ते त्यागिती मग निर्भिमाने केवी वर्तती कर्मस्थिती त्या नघडे ऐसा विकल्पू जरी करीसी ते स्थिती न कळे इतरांसी निर्भिमानता स्वानुभवेसी केवी इरांसी कळेल देह प्रारब्धाचे निमेळे स्वभावे सर्व कर्मी चळे तेथ अज्ञानाचे निबळे अभिमानू खवळे मी करता तेथ गुरुवाक्य अनुवृत्ती अभ्यासूनी यथा निगुती अज्ञाने सहित निरसिती अभिमान स्थिती निजबोधे शीश प्रारब्धचे निमेळे निर्भिमाने देह जळे ज्ञाते कर्मे करीती सकळे जान केवळे शरीरे केवळ शरीरे कर्मे होती तीच अहेतू बोली जेती अर्भक दृष्टांते उपपत्ती तेहेची स्थिती सांगितली निर्भिमानाची लक्षणे कृष्ण उद्धवा ते एक म्हणे येरू आनंदला अंतकरणे सादरपणे परिसतू पहिले शास्त्र श्रवणे ज्ञान तदनुभवे होय विज्ञान ऐसा ज्ञान विज्ञान संपन्न निर्भिमान तो होय साचाची निर्भिमानता जरी हाली होय आता तरी शांती तेथ सर्वथा उल्हासता पावे दाटुनी निष्फळ होणे का दात साऊनी सहाने ते शांती ऐसे कोण म्हणे आक्रोशपणे साहातू शांती म्हणी जे ते ऐशी सांगती अक्षोभ्यता जैसी वाट चढ ओहट नाही तिसी सर्वदेशी सर्वदा नाना सरितांचे खळाळ आणोनी घाली ती समळ जळ तो दिळभरी नव्हे डहुळ अति निर्मळ निजांगे तैसी नाना भूत विषमता स्वार्थ विरोधे अंगी आदळता पालटू नवे ज्याच्या चित्ता ते जाण सर्वथा निशांती ऐशी शांती जासी देखा तोची सर्व भूतांचा सखा आवडता सर्व लोका सुदृढ तो का सर्वांचा नवल सख्यत्वाची परी सर्वस्व दे निजमैत्री स्वार्थी वचनार्थ न करी कृपापात्री उपदेशू अतर्क्या त्याची पाहती दिठी मुद्रूपे देखे सकळ सृष्टी जगासी मज भिन्न गाठी निज दृष्टी बांधली मग तो जेऊ ते पाहे तेऊ ता मीची तया आहे तो जरी माते न पाहे ते न पाहणे ही होय मीची त्याची पाहती जे दिठी ते मीची होय जगजेठी ऐशी तया मज एक गाठी सकळ सृष्टी समवेत अवघे जगची मी होय तेव्हा तो मी हे भाष जाये ऐसा तो मज पाशी समाये समसाम्ये समत्वे सांडोनिया मनोधर्म ऐसा जासी मी झालो सुगम त्यासी पुढती कैचे जन्म दुःख दुर्गम जाचेनी मातेच्या उदर कुहरी रजस्वलेच्या रुधिरा माझारी पित्याच्या रेतद्वारी गर्भसंचारी संसरण ते मातेच्या उदरी जंतुना की तोडी उरी शिरी विश्वमूत्राचे दातरी नवमासावरी उकडीजे जठराग्नीच्या तोंडी घालूनी गर्भाची उडी उकडूनी पिंडी गर्भकाडी घडी जेती ते गर्भीची वेदना नाना परीची यातना
नको नको रघुनंदना छिळसी मना येतसे अवघ्याचे शेवटी प्रसूती वाचू जो आटी सर्वांनी वेदना उठी योनी संकटी देह जन्म ऐसे अपवित्र जे जन्म तेन पवतीच ते नरोत्तम ती जीही टाकेले निजधाम ते पुरुषोत्तम समसाम्ये मी असता पाठीपोटी त्याची काहीशा जन्मगोठी कळी काळा ते नानीती दिठी आले उठाउठी मुद्रुपा जेथ जन्म नाही जाहले तेथ मरण न लगताची गेले ऐसे भजोनी माते पावले भजन बळे भक्त कृष्ण उद्धवा ते तापटी बने वेगे उठी उठी हेची हातवटी जन्म तुठी तेने होय जैसे मेघमुखीचे उदक वरीच्या वरी झेली ती चातक तैसे कृष्ण वचनासी देख उद्धवे मुख पसरिले का चंद्रकिरणी चकोर जेवी अत्यंत सादर तेवी उद्धवाचा आदर दिसे थोर हरिवचनांनी हो का पक्षिनी देखोनी पिले जानोनी चाऱ्याचे वेळे सांडोनी आवी साळे मुख कोळे जेवी पसरी तेवी देखोनी कृष्णमुख उद्धवासी अत्यंत हरिख श्रवणाचे मुखे देख कृष्ण पियूख दे सेवित शुकमने कौरवनाथा कृपा उपजली भगवंता उपदेशीले महाभागवता ज्ञानकथा निज बोधू ते कोणी उद्धव श्रवणी थोर उठी भाव केसे बोलिला ज्ञान गौरव अति अपूर्ण श्रीकृष्ण श्रीमुखे सांगे कोड ते निरूपण अति घोड जीवी उठली श्रवण चाड नुलंघे भीड देवांची आवडी कळवळे चित्त घाली साष्टांग दंडवत हात जोडोनी पुसत प्रेमळ भक्त उद्धव एके योग्यांच्या योगपती योग्याचा ठेवा तू श्रीपती योगी प्रगट तू योगमूर्ती योगोत्पत्ती तुझपाशी मज मोक्षासी कारण त्यागू संन्यास लक्षण बोलिलेलासी तो अति कठीण परमदारुण हा त्यागू पाहता या त्यागाची रीती मज तव दुर्धरू गा श्रीपती मग इतरांची थमती कवन्या स्थिती होईल कामुद्यांच्या स्थिती चिंती विषयी आसक्त मती त्यासी या त्यागाची गती नव्हे श्रीपती सर्वथा तुझी कृपा जो नव्हे तव तो अभक्ता केवी करवे त्यागू बोलिला जो देवे तो सर्वांसी नव्हे सर्वथा तू सर्वात्मा असता हृदयी चित्त प्रवेशेना तुझे ठाई ते आवरिले सेज विषयी नवल काही सांगावे ऐसे प्रपंची आसक्त या लागी विमुख झाले अभक्त त्यासे त्यागू नव्हे हा निश्चित चित्त दुष्वित सर्वदा त्यागू का नव्हे मनसी ते परिसगा ऋषिकेशी कठीणत्व जे त्यागासी ते तुझपाशी सांगेन तुझी माया विचित्र उपाधी शरीरी केली आत्मबुद्धी आत्मी शरीर संबंधी विपरीत सिद्धी वाढली मी माझे वाढले गाढ तेने मती झाली मूढ गृहासक्ती लागली दृढ त्यागू अवघड या लागी ऐशी ही बुद्धी विवळे या अप्रयासे तत्व अकळे तैसी कृपा कीचे रावळे दारा गोपाळे तारावया एके गा पुरुषोत्तमा निज दासा आपुल्या आम्हा सोडवी गा संसार श्रमा आत्मया रामा श्रीकृष्णा तुझ सांडोनी ऋषिकेशी कुसो जावे आणि कांपासी ते नये माझी मनासी विषय सर्वांसी व्यापिले
कुसो जावे ब्रह्मयासी तो गुंतला सृष्टिकर्मासी प्रजा उत्पत्ती मानसी हरणीशी चिंतितू जो आपल्या निज स्वभावी सदा संसार वाढवी तो केवी संसार तोडवी केले न बुडवी सर्वथा वाढो निधी संसारासी पोपू आला प्रजापतीसी शापू दिला नारदासी ब्रह्मोपदेशी मनोनी ऐसे संसारी आसक्त नित्य संसार युक्त त्यांसी पुसेन मनी चित्त जान निश्चित श्रीकृष्णा कुसो जावे ऋषीप्रती तव ते सदा अपमती आपुले मत प्रतिष्ठिते अन्यथा देती शापते जीवी धरोनी अर्थासक्ती शिष्याते उपदेशी ती विषयो धरोनिया चित्ती ही जीविका वृत्ती उपदेशू गुरुस हीच विषयासक्ती तेथके शिष्यांची कैसी विरक्ती ऐशी आसी ते पुसती ते भ्रशती सर्व स्वार्थाते सत्यस्वरूप स्वप्रकाश आत्म तू अविनाश युक्ती प्रयुक्ती उपदेश विकल्प निरास जानसी ब्रह्मज्ञानाचा वक्ता तुझ वेगळा श्रीकृष्णनाथा नदीसे गा सर्वथा मज पाहता त्रिलोकी एव आत्मा तू तत्वता तुची आत्मज्ञान दाता आत्मबोधी संस्थापिता कृष्णनाथ तू एकू या लागी जे यादवपती नित्यशुद्ध पवित्र मूर्ती तुझ माया मोहो न तळी पवित्र ख्याती या लागे गोवळांचे उच्छिष्ट कवळे ज्याची पवित्रता न मिळे तिनेची उच्छिष्ट फळे गोवळे सकळे तारिली प्राणी शोषिले पुतनेसी तरी पवित्रता अधिक कैसी तेनेची उद्धरिले तिसी दोषी दोषांसी तारपू करोनी कालिय मर्दन मर्दिला त्याचा अभिमान तरी मिळेना पवित्रपण निर्विषे जाण तारिला रजक पवित्र अत्यंत आतळे त्या अधपात त्यासी मारुणिया निश्चित केला पुनीत सायुज्य करोनी गोपिकांसी निंदकाम तेने त्या केल्या नित्य निष्काम तेची पवित्रता अनुत्तम सायुज्य धाम पावल्या करिता सुकर्म कुकर्म ज्यांची पवित्रता अनुत्तम याला गी नाम्य पुरुषोत्तम अकर्तात्म निजबोधे जो आकळे गुणांतू त्यासी ते गुण करीती प्रांतू त्या गुणांची तुझ माझी अंतू या लागी तू अनंतू सर्वथा देशत कालंत पार तुझ न करवेची साचर या लागी अनंत तू अपार श्रुतीसी पार न कळेची तुझ म्या करावे विनंती किती यावे काकुळती तू हृदयस्था ज्ञानमूर्ती जाणता त्रिजगती तू एकू ज्ञान माया शक्ती ईश्वराधी गासती त्या ईश्वराची तू ईश्वरमूर्ती सत्यकीर्ती तू श्रीकृष्णा सर्वांचा नियंता सर्व करुणीय करता ईसा ईश्वरू तू कृष्णनाथा भोगुनिया भोक्ता तू एकू देशत कालंत स्वभावेसी नाशून पावे ज्या स्थानासी तेथीच तू निवासवासी पूर्णपूर्णांशी अवतारू नरांचे अविनाश स्थान या लागी तू नारायण तुझे नि जीवासी चळन वळन चाळकपण तुझपाशी ऐसा ईश्वर तू आपण नर सखा नारायण युद्ध समये अर्जुनासी जान ब्रह्मज्ञान त्वादितले